शिवाजी महाराजांच्या बांधकाम व्यवस्थापनेवरती अनेकांनी अभ्यास केलेला आहे. पण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या बांधकाम व्यवस्थेबद्दल अचूक सांगणारे प्र.के. घाणेकर सरांच्या एका माहितीतून आपल्याला एक गोष्ट समजते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जी काही बांधकाम व्यवस्था रचल्या जात होती, त्यावेळेस त्यांना शिवाजी महाराजांना माहिती होतं की त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे ह्या बांधकामांमध्ये सुशोभीकरण का वाढवलं नाही. तर त्यांना माहिती होतं की आपला प्रांत हे दीर्घकाळ लढत राहणार आहे आणि ह्या सह्याद्रीच्या शिखरांवरती सगळ्यात तेवढी सुशोभनीय अवस्था प्रस्थापित करणे कठीण जाईल आणि त्याच्याकरता स्वराज्य लक्ष्मी ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च होईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाचं केंद्रस्थान हे व्यवस्थित एका साध्या वाड्याप्रमाणे केलं आणि जो की भारतीय वास्तुशास्त्रांचा जो अभ्यास आहे त्या वास्तुशास्त्रांप्रमाणे ती रचना उभारली. आणि मात्र गडकोट्यांच्या भिंती ह्या इतक्या मजबूत केल्या की 2-3 वेळा तोफेचा गोळा धडकला तरच त्या खाली पडतील, निखळतील, त्याच्या व्यतिरिक्त निखळणार नाहीत. शिवाजी महाराजांच्या ह्या बांधकाम व्यवस्थापनेचं किंवा कौशल्याचं संपूर्ण कौतुक संपदा आज सुद्धा आपल्याला महाराष्ट्र वैभव म्हणजे किल्ल्यांच्या स्वरूपामधून बघायला मिळते. हे शिवाजी महाराजांचं विलक्षण चरित्र आहे आणि त्याच्यामधले हे वेगळेपण आहे.